माझं हे रोजच झालंय, आवरा आणि क्लासला जावा. त्यात काय बदल तर नाही आहे. तर बघा मी आवरून क्लास चाललेली, मला अचानक रोजचा बुके दिसला. तर कसा आहे बुके बघा, छान वाटतोय का? मला रोजचा कलर खूप आवडला आहे, हा खूप मस्त वाटला. तर हे बघा आमच्या घराजवळ स्कूल आहे, तिथली मुलं आहेत, ही RSPची मुली आहेत बघा, परेड करतायत. तर ह्यांना बघून मला माझे दिवस आठवले RSPचे, कारण मी पण RSPमध्ये होते. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. मित्र RSPमध्ये होते आणि ही RSPचे स्टुडंट आहेत. तर बघा आमचा बिल्डिंग खालचा गणपती मोठा असतो आमचा गणपती. तर बघा हे झाकून ठेवले, आतमध्ये डेकोरेशन वगैरे चाललेलं आहे, पेंटिंग वगैरे. मी दाखवेन तुम्हाला फायनल झाल्यानंतर ना. तर बघा मी मम्मीने दिलेली कणस शिजवली होती मीठ टाकून, खूप छान लागतात अशी खायला. मम्मीने ओल्या शेंगा पण दिल्या, त्या नको नको म्हणलं तरी मग त्या पण भाजल्या खाण्यासाठी, खूप छान लागतात भाजलेल्या शेंगा. गावावरून येताना मी भरपूर काय काय घेऊन येते. तर बघा मी अचानक माझं ठरलं मिसळपाव बनवायचं. सो मिसळपावला साहित्य नव्हतं, मग ते आणा मी खाली चालले होते. बाकीचं पण साहित्य आणलं, मग त्यावर टोमॅटो पण आणली, टोमॅटो पण नव्हती आणि मी टोमॅटो 3च घेऊन आलेले आहे, कारण बिल्डिंगच्या खाली खूप महाग असतात. मार्केटला जाऊनंतर मी आणीनच. तर बघा हे दळण पण करून घेतलेलं, म्हणलं आज चला दळण पण करून घेऊया. आणि पीठ पण चाळून घेतलेलं. माणसांना वाटतं घरच्या बायकांना काही कामं नसतात, भरपूर कामं असतात. विचार केला फक्त बायकांनाच माहीत असतं. तर मग आज सगळी दळणं वगैरे सगळंच करून घेतलेलं. आणि बघा हे मिसळपावसाठी मी मटकी भिजू घातलेली. तर बघा बाजरीचं पीठ एकदम मी भाजून ठेवते, कारण हे पातळ भाजीमध्ये टाकायला, कारण चव येते आणि घट्ट होते भाजी. तर बघा रात्री मग स्प्राईट प्यायला बाहेर गेले. असा होता माझा आजचा दिवस.